बस ना, माणसात जेवलं का आणि त्याच्यात जेवलं का सारखं आहे ना. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या 2-4 दिवस पुराण्या ब्लॉगमध्ये. कारण ह्या ब्लॉग तर जुना झाला आहे आता. ह्या होय नेरचा ब्लॉग. तर गणपती शिरवला होता घरचा आणि मग गेलो होतो नेरले. तर पहा आता समोर काय झालं. तर पहिले का तुम्ही उचलून फालतूच्या फालतू चाललं ना, काम नाही धंदा नाही. पाहिले हो ना, किडनॅप केल्यासारखं झालं ना. पाय कपडे कसे काय कसे चालू बाबा. नको काय पाणी जर आलं तर मग मी कसं बोला ह्याचा प्रश्न नाही, मनच नव्हते आले. पण आता चला चला नाही तू उतरूनच दे म्हणून. हे आता जेवढी लोकांची गर्दी दिसते ना जाणारे आता हे कणकोळवाले हे सब पण नाचे पाहतात. सॉरी नाचे नाही, ते मटाला गणपती डान्सर आपणही जो आता निघाला आलोच आहे तर आता पाहूनच घ्या. मेन म्हणजे पहिल्यांदा गणपती पाहायला चाललो नेरात. मी आमच्या जवळ असून एवढा जवळ आता 10-15 वर्ष आले पहिल्यांदा चाललो गणपती पाहायला. चला ते जबरदस्ती किडनॅप करून ह्या चाललो जायचं. आणि ह्या व्हिडिओचं थंबनेल काय ठेवणार आहे मी आता याचं बिट्ट्यानं अमित दानं केलं किडनॅप. ह्या व्हिडिओमध्ये थोडीशी ऑडिओ क्वालिटी कॉम्प्रोमाइज होऊ शकते कारण डीजे गिजे होते आणि हे गाडीवर होतं. तर थोडंसं आता ऑडिओ ते सांभाळून घ्या तुम्ही, बरोबर समजून घ्या कारण परिस्थितीच तशी होती. शेवटी आलोच बंद राहत आता. चला आता कुकडे जा लागते आपल्याला, जा कुकडे लागते सांग. चला लवकर चला आता. नाही चाल तू पाहिले आता पहिले आणलं ना एवढ्या जबरदस्तीनं मले. चला पहिले पाहिले. चप्पल स्लीपर आणली हे पा पोखेमध्ये आले टकाटक सगळे. असं आणलं हिनं मध्ये. चला आता आणि पोलिसाच्या गाड्या आहे का गणपतीचा एक कुठला आहे पण इथं काही चालतो नाही सध्या. आता चालला आहे इकडे बम गर्दी आहे. काय इकडे भालू आला भाऊ, भालू काय करू राहिला पाय आता. मी सर्वांना विनंती करतो की रोडवर फुलं टाकल्यावर फुलापासून थोडेसे दूर राहावे. ह्या जो आहे नेळपिंगळाचा भाषा असं म्हटलं जाते पण मठातला गणपती म्हणून जास्त फेमस आहे हा गणपती. आता येऊन राहिला समोर.
गणपती फक्त मठातल्या गणपतीचे लोक पाया लागू राहिले, नाही तर गणपती स्किप 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 ॲडव्हर्टाईज झाला यार का. विशेष आकर्षण आहे हा गणपती, विशेष आकर्षण. आता दर्शन आले सगळ्यात शेवट, एवढं भंगून. इकडे काय आहे आता समजा, मठ आहे का? पाहायला का हे होय मठ. भाई इथून गणपती काय केला, इथं कोणीच नाही आहे सध्या. आता आपण अंदर जाऊ शकतो इथून. महालक्ष्मी आहे काय? बोले बाबा पार्वती माता. आता इथचा जो गणपती उठला ना, थोडं शिरून डबल पुढच्या वर्षी तसाच गणपती बसतील इथं. हे जे इथं समजा हे ज्या समाध्या बनवल्या दर्शनासाठी, हे आजपर्यंतचे जेवढे इथचे मठाधीश राहिले आहे ते हिच्या समाध्या होय. या हिचं म्हणजे जो मठाधीश ज्याच्या हाती हँडओव्हर करते, मग समोरचा सांभाळते ह्या मठ. समोरचा जो येणारा नवीन मठाधीश राहते तसं आहे इथं. जवळजवळ पूर्णच पाहिलं झाला. ह्या काय गेला कोण असं मोबाईल खराब झाला काय होय. आता सगळेच इकडे सगळे साईड पाहिली. आता बस घरी जायची लाईन पाहतो. आता काय आता घरी जा लागते. आता हा झालं ना, घरी जा लागते. जेवला का पंडित? जेवला का? जेवला का? जेवला का? जेवणारे माणसं इकडे भजन मग धावायला आवाज देतायची. मग टाकू बसना जेवायला उभं राहून काय करता तिथं बसना. माणसात जेवलं का आणि त्याच्यात जेवलं का सारखंच आहे ना. करून गेला तुम्ही एक पत्र वाढून आग्राची विनंती आहे. पाहिजे का डब्बे गेले नाही पाहिजे तिथून. आताच गेला एक. लवकर रिक्षा गर्दी कमी करा. पाहणी तिथं काय चालू आहे ना प्रकारे. काय पाहिजे तुम्हाला तिथं गडबड करू नका, समजून सांगत आहे. तिथं गर्दी होता कामा नये, काळजी घ्यावी जराशी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी.
जसा मग मठातला गणपती शिरला तशीच इथं मग हे लोटांगण घालायची काय म्हणते ते पद्धत म्हणा की प्रथा म्हणा ते चालू झाली. कारण नदीपासून कंटिन्यू मठापर्यंत ते लोटांगण घेत येतात असे अनेक लोक. ती त्याला कोणी वाढू नये आग्राची. झाले रे बॉ, डॅन्सरही पाहिले, आता सगळंच पाहिलं आणि गणपती पाहिले. अधिक काय पाहिलं? मठातला गणपती पाहिला. हा मॉडेल पाहिले, आता जे पाहिलं ते पाहिलं. पण गणपतीच्या वेळी बाप्पा हे तर काही बरोबर वाटलं नाही. चला ठीक आहे, आता बंटीराच्या घरी जेवण करायला लागते. आणि ह्या ब्लॉग 2 भागात येईल बहुतेक असं वाटत होतं. कारण नेरचा जर कॉन्टेंट लंबालाच पाहिजे असं दुसऱ्या भागासाठी मग सांगता का दुसरा भाग करायला लागतो. या पहिला शॉर्ट गणपती विसर्जन मग आम्ही निभान रोड थांब रोड वाहत गेला इथून निघून ह्या इथं. म्हणजे पाय कमाल कितीची गोष्ट आहे. इथचा रोड वाहत गेला इथं. पूर किती आला असून बे ह्या दळडीवर पूर असून म्हटलं ते तिथं आहे ना ते तेवढं दिसून आलं आहे पाणी. वा बे वा. तर बस आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच. कारण मला काही हे बरोबर वाटलं नाही. कारण गणपती समोर हे असं हे पाहायला तर गेलो मी भल्ल्या अंगोनीनं. चला म्हणे म्हटलं जरा चाललंच जा, ब्लॉग निघून जाते. गेलो तर खरी पण ते काही डोक्याला पटलं नाही. पाहिलं जरूर ते पण ठीक आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, नसन आवडला शेअर करा, सप्पास नसन आवडला सबस्क्राईब करा. ठीक आहे, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. पाणी येऊन राहिलं आता. एडिटिंग करून राहिलो होतो, वरतं बसलो तुम्ही इथं. पाणी येऊन राहिलं आता. मी जातो घराकडे. ठीक आहे, बाय.